मेन सिद्धांत पाहिला तर तो असा आहे, तर जिथं जगाची निवृत्ती केलेली आहे, जग घालवलं आहे, मी माझं घालवलं आहे, इच्छावासना घालवल्या आहेत, नाही का, इच्छावासना घालवल्या आहेत आणि काय केलेलं आहे तर जग हे सत्य नाही हा निर्णय बुद्धीनं निश्चय केलेला आहे. बुद्धीनं काय निश्चय केला आहे? जग हे सत्य नाही आणि जग सत्य नाही त्याच्याबरोबर आणखी एक सिद्धांत आहे त्याच्याबरोबरचा. हा एक सिद्धांत आहे, जग सत्य नाही आणि त्याला हा अर्धा सिद्धांत झाला आणि त्याला जोडून आणखी एक अर्धा सिद्धांत आहे, तर ते म्हणजे ब्रह्मसत्य आहे. मग हा पूर्ण सिद्धांत झाला. मग परमार्थ करायचा म्हणजे का नुसत्या गप्पा, परमार्थ करणं सोपं, परमार्थाच्या गप्पा मारणं सोपं, अगदी हजारो लोकांना झुरायला लावणं, रडायला लावणं, त्यांना भारावून टाकणं कीर्तनामध्ये ही सोपं आहे, परंतु काम क्रोध घालवणं हे अवघड आहे, नाही का, आणि ब्रह्म होणं अवघड आहे. आणि म्हणून कसं आहे की आपण साक्षात परमोक्षावर आरूढ झालो का, परब्रह्मस्वरूप आपण झालो का, हे महत्त्वाचं आहे आणि हेच सांगणं महत्त्वाचं आहे. परंतु आपण पाहतो कीर्तनं प्रवचनं भरपूर होतात, ज्ञानाच्या गोष्टी भरपूर होतात, परंतु जग नाहीच, नाही का, जग नाहीच हे बुद्धीवर ठसवून देणं, जगाला ह्या विचारापर्यंत आणणं, ह्या विचारावर आरूढ करणं, ह्या चित्तातून बुद्धीतून जग घालवणं आणि नकशकांत त्या बुद्धीमध्ये परब्रह्म काय प्रगट करणं, परब्रह्म आरूढ करणं बुद्धीमध्ये, याला खरा परमार्थ म्हणतात. आणि मग याच्याकरता विचार करा, ज्यानं जी गोष्ट टाकून दिलेली आहे, आता उदाहरणार्थ करा, बासुंदी खाल्ली, बासुंदी खूप आवडली, ती बासुंदी खाल्ली, त्या बासुंदीबद्दल खूप आवड होती, बासुंदीबद्दल आदर होता, परंतु बासुंदी खाऊन जी उलटी झाली, ती उलटी खाण्याची इच्छा कोण करतो? ती उलटी कोणी खाऊ शकतो का? त्या उलटीबद्दल काय आपले विचार असतात? असे विचार काय आहे? आणि म्हणून विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेशी, विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेशी, अशी ज्याची स्थिती झाली तर तो खरा साधक आहे, नाही का. काम क्रोध लोभ जयाचे अंतरी, नाही अधिकारी ऐसा येथे. आणि म्हणून परमार्थ करतो, परंतु कुठपर्यंत आपला परमार्थ झालेला आहे? आपल्याला देहाचा निराश करता आला का? जगाचा निराश करता आला का? जग हे साक्षात खोटं आहे, कल्पनामय आहे. देह हा साक्षात खोटा आहे, कल्पनामय आहे. देहाला कधीही कुठेही अस्तित्व नाही, जगाला सुद्धा कुठेही अस्तित्व नाही. म्हणून जगासंबंधी देहासंबंधी ज्याचा चित्त काय झालेलं आहे, ज्यानं चित्त देहापासून जगापासून मागं फिरवले, ज्याला कोणती इच्छाही राहिली नाही, आणि म्हणून तो काय करीत आहे, सतत ज्याचा परमात्म्याचा ज्याला ध्यास लागलेला आहे, नाही का, आणि म्हणून तो काय करतो, सतत चित्तामध्ये असो ऐसा कोठे आठवचे नाही, देहीच विदेही भोगुदशा, काय पिकलिया असेंद कडूपण गेले, पिकलिया असेंद कडूपण गेले, आम्हा तैसे केले नारायणी, कामक्रोध लोभ निमाले ठाईच, तैशी आनंदाची सृष्टी झाली. आठवं नाठवं गेले भावाभाव, झाला स्वयंमेव. काय म्हटलेलं आहे, अशा प्रकारची स्थिती परमार्थ ही, परमार्थामध्ये स्थितीला महत्त्व आहे. परमार्थामध्ये गप्पांना मग गप्पा खूप 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 मारतात आणि जग त्यालाच फसते.
जग त्यालाच फसते, नुसत्या गप्पांना फसते. दिल सचा और चेहरा झोटा गाण्यामध्ये आलेले, पिक्चरच्या गाण्यात त्यांना सुद्धा हा विषय कळला, पिक्चरच्या लोकांना सुद्धा, पिक्चर करणाऱ्या लोकांना सुद्धा. दिल सचा और चेहरा झोटा, इस चेहरे ने लाखों को लुटा. अंतकरणात काय आहे ते महत्त्वाचं नाही. अंतकरणात एक आहे आणि तोंडावर दुसरंच आहे. आणि म्हणून परमार्थामध्ये स्थिती महत्त्वाची असते. देव काय पाहतो? आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. देवाला काय आवडतं? आणि म्हणून आवळे देवाशी तो ऐका प्रकार. त्याला आपण चाली लावून राहिलो, रागदारीतच अडकलोय आणि जोर जोरात अगदी पखवाजन टाळांचा गजर चाललेला आहे आणि महाराज अगदी पार धुंद होऊन गेलेला आहे, नाही का? नाही, यासाठी संतांनी अभंग केले नाही. भंग नाही नाव ठेविले अभंग, अभंगाचा रंग कोण जाणे. अजून नाथ महाराज एक सुंदर विचार सांगतात. कितीतरी संतांनी इथं, आणि त्यांना संत म्हणतात. संत संत सब कोई कहते. आणि म्हणून संत पदाला महत्त्व आहे. संत पदाला महत्त्व आहे. काय? संत संत सब कोई कहते, बडा कठीण संत का पंथ. संत संत सब कोई कहते, बडा कठीण संत का पंथ. काम क्रोध जिते नहीं, वो संत नहीं वो जंत. तू अहंकार घालवला का? वासना घालवल्या का? मी माझं घालवलं का? अंतकरणामध्ये ते परब्रह्म ठासून भरलेलं आहे का? आणि मग आता जगाचा आठव सुधार, ज्याने जगाचा निराश केलेला आहे, ध्येयाचा निराश केलेला आहे. मी माझी आईशी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाणे निरंतर. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. परमार्थ का साधा आहे का? अवघ्या त्रिलोक्याचं राज्य तुच्छ आहे याच्या पुढं. काय? त्रिलोक्याचं राज्य तुच्छ आहे. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे पा? किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी, भजिजो आदी पुरुषी अखंडित. आणि म्हणून पहा, ज्याचं भजनच थांबत नाही. काय? भजन थांबत नाही. अर्जुनाचा रोम रोम भजन करीत होता. जनाबाईच्या गोवऱ्या विठ्ठल विठ्ठल भजन करीत होत्या. गोवऱ्या, जनाबाईनं थापलेल्या शेणाच्या गोवऱ्या विठ्ठल विठ्ठल भजन करीत होते. तुकाराम महाराज ज्या वाटेनं चालत गेले, ती वाट विठ्ठल विठ्ठल भजन करत होती. संतांचा परमार्थ कशाला म्हणतात? परमार्थ शोध चालत नाही, परंतु बहुत करून काय केलेलं आहे, तिथंच लोक फसतात. ऐकणारे फसतात, सांगणारे तर लबाडच असतात. पण ऐकणारे जिथं फसतात, इथं नुकसान कोणाचं आहे, घात कोणाचा आहे? फसणाऱ्याचा घात आहे, नाही का? येतात असे लबाड असतात. म्हणतात सोनं दुप्पट करून देतो, सोनं दुप्पट करून देतो. मग ते 5 तोळे आणतात, आपल्या घरातले 5 तोळे, शेजारचे 5 तोळे, 10 तोळे आणतात. आणखीही म्हणतात थोडा वेळ थांबा, आणखी 10 तोळे आणतात आणि 20 तोळे त्या माणसापुढं ठेवतात. आणि मग तो काहीतरी तो विधी करतो आणि तो म्हणतो आता अर्धा तास डोळे उघडायचे नाहीत. आता विधी करतो आणि हा विधी झाल्यानंतर तुमचे 20 तोळे सोनं आहे, त्याचं 40 तोळे सोनं होईल, परंतु अर्धा तास तुम्ही हालायचं नाही, चालायचं नाही, डोळे उघडायचे नाही, अजिबात डोळे उघडायचे नाही. आणि जर डोळे उघडले तर घात झाला. आणि मग काय करतो तो विधी करतो. 20 तोळे सोनं ठेवलेलं असतं पुढं, हे डोळे झाकून बसतात. हा 20 तोळे सोनं घेतो, लंपास होतो आणि हे अर्ध्या तासाने डोळे उघडे पाहतात तर तेल गेलं, तूप गेलं आणि हाती दुपाटणं आलं. फसतात का? लबाडांनी फसवलं. आणि त्याला शिवाय शाप देतात, तो नालायक आहे, तो मूर्ख आहे, तो लबाड आहे, असं त्यांनी करावं का?
तो करण्यापेक्षा तुमची अक्कल कुठे गेली होती, तुमची बुद्धी काय खात होती, तुम्ही विश्वास का टाकला? फसवणारा मूर्ख नसतो, फसणारा मूर्ख असतो. तुम्ही का फसले त्याला? तुमची अक्कल कुठे गेली होती? पाणी पिना छानकेन गुरु करना पहचानकेन. भाजीची गड्डी, मेथीच्या भाजीची गड्डी घेताना आपण खालून वरून उलटी पालटी करून पाहतो. आणि मग आपण जे नोट घेताना सुद्धा मुळकी नोट चालत नाही, फाटकी नोट चालत नाही, इथं करकरीत नोट लागते. मग परमार्थ करत असताना परमार्थातला जो कसा आहे बरं? परमार्थ फलीभूत कधी होतो? सांगणारा काय आहे, सांगणार ब्रह्मीभूत जर असेल, काय असेल ना, ब्रह्मस्वरूप झालेला असेल, नाही का? आणि अशा महात्म्यानं काय आहे तर शब्दकृपा, स्पर्शकृपा आणि दृष्टीकृपा, अशा त्या कृपेनं काय होतं, अलिंगणे संतांची या दिव्य झाली माझी काया. जे साक्षात शिष्याला ब्रह्मस्वरूप करतात, आपल्या कृपेनं ब्रह्मस्वरूप करतात. आपणासारखे करीत येतात काळ नाही केळ काळ वेळ तयाला होईल. परमार्थाच्या गप्पा मारणारे संत नाही, तर आपल्या सत्शिष्याला काय करतात? ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून देणारे, ब्रह्मस्वरूपावर साक्षात आरूढ करणारे, त्यांची परिपूर्ण भ्रांती घालवणारे, त्यांना ब्रह्मपद साक्षात त्या परब्रह्माचं दर्शन घडवणारे, ज्यांची जीवदशा गेलेली आहे आणि बुद्धीतून जगतभ्रांती गेलेली आहे, देहभ्रांती गेलेली आहे, आणि ते परब्रह्मस्वरूप साक्षात अनंत कोटी ब्रह्मांड नायक, कोटी ब्रह्मांडाचं तेज ज्याचं आहे असा तो परमात्मा जसा अर्जुनाच्या दृष्टी बुद्धीमध्ये देहामध्ये प्रगट झाला, अशा प्रकारचा प्रगट व्हायला पाहिजे. परंतु ती परमार्थाची काही लक्षणं आहे आपण पाहतो की, आणि म्हणून काय म्हटलेलं आहे पहा तर सत्य आणि असत्य, सार आणि असार यांचा ज्यांनी निवाडा केलेला आहे. सत्य काय आहे, असत्य काय आहे, सार काय आहे, असार काय आहे, शास्त्रानं सगळं सांगितलं. आणि म्हणून आपली बुद्धीसुद्धा कशी लागते, जागेवर असावी लागते, नाही का? नशेतली बुद्धी, अविचारी बुद्धी, मूढ बुद्धी, नाही का? आणि समजा म्हणून सांगितलं, एखाद्याने काय केलं, आपण 2000 रुपयाची नोट दिली, 100 रुपयाचं सामान घेतलं, त्याने 1900 रुपये दिले, परंतु त्या सगळ्या खोट्या नोटा होत्या. मग खोट्या नोटा जो घेतो, खोट्या नोटा ओटवणारा आणि खोट्या नोटा घेणारा, याच्यात मूर्ख कोण असतो? ओटवणारा लबाडच आहे, त्याचा तो धंदाच आहे. पण तुम्ही डोळे उघडून का नाही घेतले नोटा खरे का खोट्या? आणि म्हणून जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. आयुष्य इतकं सोपं नाही, आयुष्य इतकं साधं सुधन नाही. आणि म्हणून कसं आहे, नवतो सावध चित्त त्याने अंतरलं हित, नवतो सावध चित्त त्याने अंतरलं हित, पडिला नामाचा विसर त्याने वाढविला संसार, लटक्याची या पुरी वाहून गेलो दुरी, लटक्याची या पुरी वाहून गेलो दुरी, तुका म्हणे नाव आम्हा सापडला भाव, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एर झार हरिविन. काय म्हटलेलं आहे? वाया एर झार हरिविन, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटक्याच्या पुरी वाहून गेलो दुरी. म्हणून ह्या जगामध्ये साच आणि लटकं, तर ह्या खोट्याच्या मागं, लटक्याच्या मागं जायचं नाही. जसं आपण टरफलं टाकून देतो, शेंगदाणे ग्रहण करतो, नाही का? आणि म्हणून परमार्थामध्ये काय तर अशी तयार बुद्धी लागते, तरबेज बुद्धी लागते, ट्रेंड बुद्धी लागते, सत्याचा स्वीकार करणारी बुद्धी लागते. जयास वाटे ब्रह्म व्हावे, त्याने जग मिथ्याही जाणावी, हंसापरीस तत्व घ्यावे जग सांडोनी. काय आहे? अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि म्हणून कसं आहे तर जो नाथे म्हणजे आपले जे साचे ते कल्पांती न वचे, असे जाणून गताचे न सुची जो.
आणि म्हणून त्या ब्रह्मत्वाबद्दल ज्याला शंका नसते, खात्री असते, आणि म्हणून त्या ब्रह्मत्वाशी अखंड एकनिष्ठ असतं, त्या तत्वाशी एकनिष्ठ असतं, त्या तत्वाशी तो का एकरूप झालेला असतो. आणि म्हणून काय झालेलं आहे, तर त्या दुधामध्ये टाकलेली साखर गोडीच्या रूपाने त्या दुधामध्ये असते, आणि त्या दुधामधून ती गोडी पुन्हा काढून घेता येत नाही, काढून घेता येत नाही. तशा प्रकारे त्या परब्रह्माशी एकरूप झालेली बुद्धी पुन्हा वेगळी करता येत नाही, नाही का. आणि म्हणून तो पुन्हा काय करतो, तर जे परब्रह्म सोडून जे मिथ्या आहे, त्या मिथ्याकडं पुन्हा जो खरं सोनं टाकून खोट्या सोन्याचा कधीच स्वीकार करत नाही. अहो एवढंच काय, खोटं सोनं सोडून द्या, खरं सोन्याचा सुद्धा जो मागं जात नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं शिवाजी महाराजांना, किती ताकद होती बुद्धीमध्ये, किती दृढ निश्चय होता. साक्षात हिंदवी स्वराज्याचे राजे शिवाजी महाराज यांना प्रत्यक्ष सत्य सुनावण्याची ताकद तुकाराम महाराजांच्यामध्ये होती. त्यांना उपदेश करण्याची ताकद, ज्या शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं, घडवलं, त्यांना साक्षात बोध करण्याची ताकद शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या पायावर नतमस्तक होत होती. तुकाराम महाराज कसे असते, शिवाजी महाराजांचं तर आश्चर्य आहे, जबरदस्त आश्चर्य म्हणजे शिवरायांचे चरित्र, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षीप भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी करणे कैसे असे, नाही का. आणि मग ते शिवाजी महाराज असे होते, एक चमत्कार होता, एक आश्चर्य होतं, एक प्रचंड चालतं बोलतं जिवंत सत्य सामर्थ्य होतं, नाही का. आणि निखळ धर्म होता ज्यांच्या रक्तामध्ये. अशा प्रकारचे शिवराय, ते शिवराय ज्यांना उपदेश करतात, ते शिवराय ज्यांच्या पायावर नतमस्तक होतात, ते तुकाराम महाराज, ते समर्थ रामदास स्वामी कसे असतील याचा आपण विचार करायचा. आणि म्हणून प्रत्यक्ष सत्य सुनावलं तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना. सांगितलं, समर्थाने सांगितलं, मराठाती तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हा उपदेश केला. आयुष्याचं सार सांगितलं, आयुष्याचं सार सांगितलं. संभाजीराजांना सार सांगितलं की मराठाती तुका मिळवावा, महाराष्ट्र, मराठामध्ये मराठी जात नव्हे तर महाराष्ट्रात राहणारा तो मराठा, मराठा तितका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. आणि म्हणून महाराष्ट्र धर्म कोणता, निज धर्म, निज धर्म वाढवावा, गो ब्राह्मण प्रतिपाल आणि हिंदू तत्वाचं रक्षण, नाही का. तर हे शिवाजी महाराजांच्या कार्याचं, त्या शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना सांगितलं काय, येर तुमचे वित्त धन मजते मृत्तिके समान, येर तुमचे वित्त धन धन मृत्तिके समान, नाही का. येर तुमचे वित्त धन मृत्तिके समान. पुढं काय, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास, आणि तुका म्हणे मजही आस. आणि म्हणून आणखी काय सांगितलं पहा तुकाराम महाराजांनी म्हणतात, तर माणिक पाशानं खडी जैसे, नाही का, माणिक पाशानं खडी जैसे, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाशानं खडी जैसे. तर अशा प्रकारे संतांची भूमिका होती. जबरदस्त धगधगीत वैराग्य होतं, दगधगीत वैराग्य होतं, जबरदस्त अशा प्रकारचं काय चमकणारं काय होतं, विवेक त्यांच्या बुद्धीमध्ये होता. आणि म्हणूनच नाथ महाराजांनी सांगितलं पास हे, म्हणून संत म्हणजे तर देवाच्याही पुढची ज्यांची स्थिती काय आहे, अप्रगट सामर्थ्य, अप्रगट वैभव,
त्या वैभवाचं, त्या सामर्थ्याचं, त्या आनंदाचं, त्या ज्ञानाचा गुप्त खजिना म्हणजे परमात्मा असतो. आणि त्याचा साक्षात आविष्कार, ज्याचा प्रत्यक्ष काय आहे, तो खजिना जगापुढे उभं करणं, त्या खजिन्याची जगाला लयलूट करून देणं, ते संत असतात. आणि म्हणून संत म्हणजे सामान्य नसतात, देवांचे देव. एका वेळेला देव सारावे परते, पण सज्जन पूजावे आरते. सज्जन पूजावे आरती. मग विचार करावा, आपल्या अगोदरच्या थोर महात्म्यांनी आपल्या श्रीगुरूंची पूजा कशी केली, गुरु महात्म्य कसं. पहा, नाथ महाराजांनी एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामीची सेवा कशी केली. त्यानंतर अर्जुन भगवंताशी कसा अनन्य होता. त्यानंतर कल्याण समर्थांशी कसा अनन्य होता, नाही का. आणि म्हणूनच कसं गुरुशी अनन्य म्हणजे काय, त्यांच्या रक्ताशी यांचं रक्त, ज्याचं रक्त एक झालेलं आहे. माझ्या श्रीगुरूंचं माझं रक्त एक, नाही का. इथपर्यंत गुरु शिष्याचं ऐक्य. तिथं काय होतं तर आत्मज्ञानाचा जबरदस्त आपल्याला साक्षात्कार संचार दिसून आपल्याला येतो. आणि म्हणून जगातून बुद्धी, जग मिथ्या, काल्पनिक, असत्य, दुःख रूप, परंतु एक हे मात्र पहा की बाबा सांगायचे, सुंदर सांगितलं बाबांनी. आपण बाजारात जातो, वांगी घेऊन येतो, मग वांगी आपण देठा सहित आणतो का, त्या दुकानदाराला म्हणतो का की ह्या वांग्याची देठ काढून घे आणि मग मला वांगी दे. देठा सहित वांगी आणतो, देठ रहित वांगी आणत नाही. वांगी आणताना देठा सहित आणतो, पण वांगी खाताना मात्र आपण देठ टाकून वांगी आपण खातो. विचार करायचा इथं. देहाशिवाय ब्रह्मज्ञान नाही, आणि ब्रह्मज्ञान झालं की देहाचं काम नाही. फक्त आत्मज्ञानासाठीच जो देहाचा फक्त वापर करतो, फक्त आत्मज्ञानासाठीच फक्त देहाचा वापर करतो, नाही का. आणि जो कशाला शिवत नाही ह्या जगामध्ये, कशाला शिवत नाही, त्याला काय म्हणतात, ऐसा जव तू होशी या मोहाते सांडीशी, मग वैराग्य मानशी संचरेल, मनिष्कलंक गहन उपजेल आत्मज्ञान, ज्याने निचाळे होई मन अपयशे तुझे. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रगटे आत्मज्ञानाचा. तैशी गुरुकृपा उखा उजळली, तिथं ज्ञानाची ओतपरी पडली, तिथं साम्याची रिद्धी उघडली, तयाची दिठी, नाही का. असा आघात आहे. तर तेव्हा आता एक नाथ महाराजांचा विचार कसा प्रखर, किती प्रखर, किती धारदार, आणि काय त्या विचाराची ताकद. हे परमार्थ कशाला म्हणतात. आपण याच्यात बसतो का, किती बसतो आपण याच्यामध्ये. काय करायचं आहे, माणसाला ताप आला ना तर तो ताप मोजण्यासाठी थर्मामीटर असतो. त्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाची परीक्षा करण्यासाठी ऑक्सिमीटर वापरला जात होता, आणि त्याच्या देहात शरीरात ऑक्सिजन किती आहे हे मोजण्यासाठी. तसं आपली ब्रह्मस्थिती मोजण्यासाठी तुकाराम महाराजांनी, नाथ महाराजांनी एक थर्मामीटर, एक ऑक्सिमीटर दिलेला आहे. त्या ऑक्सिमीटरच्या साह्यानं, थर्मामीटरच्या साह्यानं, मापकाच्या साह्यानं आपण आपली ब्रह्मस्थिती मोजायची आहे. आपण याच्यात किती बसतो आपण ते मोजायचं आहे. तर तेव्हा नाथ महाराज वर्णन करतात, आपुलीच दारा टेके विचारा, आपुलीच दारा टेके विचारा, क्रोधाशी थारा अंतरी नाहीये. आपुलीच काय म्हटलेलं आहे, आपुलीच दारा टेके विचारा, क्रोधाशी थारा अंतरी नाही. आपलाच पुत्र ओढून जाई शत्रू, आपलाच पुत्र ओढून जाई शत्रू, तर मोहाचा पाझरू अंतरी नाही. आपलेच धन तस्करे पै नेता,
आपलेच धन तस्करी पै नेता, जयाचे मन उद्विग्न नोही. आपलेच शरीर परनरे गांजिता, शांतीचे घर चळू नये. एका जनार्दनी ऐसा ज्याचा बुधू, तोच एक साधू जगा माझी. तर अतित मापपट्टी वापरलेली आहे. आणि ही लक्षणं पुढच्यांच्यात पाहण्यासाठी नाही, पुढच्यांची परीक्षा करण्यासाठी नाही, तर आपली स्वतःची परीक्षा करण्यासाठी आहे. आपण कुठं बसतो, आपला अहंकार गेला का, आपल्या वासना गेल्या का, त्यानंतर आपलं अखंड भजन होतं का. भजन थांबतच नाही. भजन त्याला म्हणतात, नदी जशी अखंड वाहत असते, अखंड एक क्षणभर थांबत नाही, तसं ज्याचं भजन एक क्षणभर सुद्धा ज्याचं भजन थांबत नाही. भजन म्हणजे ज्याचा कितीही प्रचंड वादळामध्ये ज्याच्या बोधाचा दिवा विझत नाही. कितीही प्रचंड वादळ आलं, ह्या जगातली कोणती शक्ती सुद्धा त्याचा ज्ञानाचा दिवा विझवू शकत नाही. शुकाचार्यांच्या पुढं साक्षात स्वर्गातल्या अप्सरा आल्या, स्वर्गातल्या अप्सरा आल्या आणि त्या अप्सरा थकून मागं गेल्या, परंतु आपल्या शुकाचार्यांचं चित्त विचलित झालं नाही. काय आहे, सोन्याचा डोंगर जरी उभा पुढं असला तरी ज्याचं चित्त विचलित होत नाही. जो हजारो अप्सरांच्या कचाट्यात सापडला तरी ज्याचे डोळे कसल्याही परिस्थितीत उघडलेच जात नाहीत, जड होतात, नामाशी एकरूप होतात, नाही का. आणि ज्याला कसली इच्छाच राहत नाही, काही त्याच्या दृष्टीपुढे येऊ द्या, ज्याचे डोळे उघडतच नाही, काय झालेले आहे, ते स्वरूपाशी चिकटलेले आहेत. आता हे आपोआप होईल का? आपोआप होणार नाही. तर याच्यासाठी काय करावं लागतं? दृढ विचार करावा लागतो. दृढ विचार म्हणजे जग नाशवंत आहे, मिथ्या आहे, कल्पित आहे, सत्य नाही, हे विष आहे. विष, जग हे विष आहे. आणि आत्मतत्वाचं सतत चिंतन हेच अत्यंत शहाणपणाचं लक्षण आहे. म्हणून तो आत्मचिंतनाचा त्याला कंटाळा येत नाही. आत्मचिंतन तो सोडित नाही. नवे नवे मुख आले ना, कंठ आले ना, जीवा स्मरे ना राम. राम हमारा भजन करे हम बैठे आराम. ज्याचं चित्त भजन करतं, ज्याचे इंद्रिय सगळी इंद्रिय भजन करत असतात, ज्याच्या रोम रोम भजन करीत असतो, रक्ताचा थेंब थेंब भजन करीत असतो, आणि ज्याच्या चित्तातून काम, क्रोध, लोभ, इच्छा, अहंता, वासना या काय झालेल्या देशधुळीला लागलेल्या असतात. म्हणून कामगाताला बांधुडी, काळ गेला देशधुळी, तया माझे दंडवतन कपी कुळे हनुमंत. इंद्रियांचे दिने आम्ही केलो नारायणी. नाही, असं नाही. इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. ज्याची इंद्रिय ताब्यात असतात, इंद्रिय ताब्यात असतात, जगातली कोणतीच गोष्ट ज्याला आकर्षित करीत नाही, नाही का. आणि म्हणून कसं असतं, ब्रह्मज्ञान त्याच्या देहात पिंगा घालत असतं. तो त्या ब्रह्मज्ञानानं, ब्रह्मानंदानं, ब्रह्मसुखानं ओला चिंब झालेला असतो, न्हावून निघालेला असतो, नाही का. आणि मग अशा प्रकारची त्याची स्थिती असते. आपल्याला या देह कळलेला नाही, जग कळलेलं नाही, आत्मतत्व कळलेलं नाही, कच्चं परिस्थितीत, नाही का. आणि मग कच्चं एक तर पिकलेला आंबा असतो, पिकलेला आंबा असतो, तो काय करतो, त्याचा अतिशय रसाळ आणि गोड अशा प्रकारचा रस तयार करता येतो चांगला. त्यानंतर साखर झालेली कैरी असते, तिचं लोणचं करतात, वर्षभर ते साठवून ठेवता येतं. परंतु त्याच्या आधीची जी कैरी असते ती 4 दिवस टिकत नाही, इजळलेली म्हणतात त्याला. आम्ही तिचं धड रसही होत नाही आणि तिचं लोणचंही होत नाही.
तो ह्याही कामाचा नाही त्याही कामाचा नाही. म्हणून जो गुरुशी एकनिष्ठ होतो, एकनिष्ठ नाही का, एकनिष्ठ होतो, त्याला श्री गुरु काय करतात, त्याला ब्रह्मसाम्राज्याचं त्याला दान देत असतात. आणि मग त्रैलोक्याचा तो काय असतो, त्याच्यासारखा भाग्यवंत त्रैलोक दुसरा कोणी नसतो. आणि हे मनुष्य जन्मातही शक्य असतं, हे सगळ्यांना शक्य असतं. प्रपंच करणं खूप अवघड आहे, परंतु परमार्थ करणं खूप सोपं आहे, नाही का. अशा प्रकारचा हा विचार, त्याला परमार्थ म्हणतात. लोक फसतात. लई चांगलं कीर्तन केलं, लई चांगलं प्रवचन केलं, अरे पण तुझ्या काय पदरात काय पडलं? आई येऊन गेली, बाप येऊन गेला, पोरीच्या घरचं दारिद्र्य, आई बापाचं जळता जळत नाही, पोरीच्या घरचं महाभयंकर दारिद्र्य आणि दुःख, आई बाप येऊन गेले, पोरीला काय दिलं? काही दिलं नाही. कोरडं प्रेम काय कामाचे? कोरडं प्रेम काय कामाचं? घसघशीत द्यावं, भरपूर द्यावं, पोटभर द्यावं, तृप्त करावं, त्याला देणं म्हणतात, त्याला आईबाप म्हणतात, नाही का. हे असले आईबाप काय कामाचे? नाही का. काय कामाचे असले आईबाप? नपुसक काय कामाचे येते? आणि म्हणून तर संत उदार उदार भरले अनंत भंडार, देती आली अशी दान, नाही का. आणि म्हणून कसं आहे, आयुष्य इतकं स्वस्त नाही, इतकं क्षुद्र नाही. आणि म्हणून आपण कुठेही आपलं चित्त विचलित होऊन द्यायचं नाही, तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आपल्या चित्ताला निश्चयानं पूर्ण विचारानं स्थिर करायचं आहे. आणि त्या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती जोपर्यंत होत नाही, तर तोपर्यंत आपण हे विचार सोडायचा नाही.